ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 22. अर्जुनाचं देवांशी युद्ध. व्यासाने सुरुवात केली. राजा, गरज पडली तर तुझे आजोबा सर्व काही ईश्वर समर्पित करायला तयार होते. तशीच वेळ आली तर ते देवांशी युद्ध करायलाही तयार होते. कारण युद्ध ते क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी करत. शिवशंकरांशी तुझ्या आजोबांनी युद्ध केल्याची आणि त्यांच्याकडून पाशुपतास्त्र प्राप्त केल्याची कथा तू ऐकली असशीलच. यावर लगेच आपलं मस्तक वर उचलून राजाने विचारलं, स्वामी, काय म्हणता? माझ्या आजोबांनी शिवाविरुद्ध युद्ध पुकारलं? मी तर त्याबद्दल काहीच ऐकलं नाही. मला सर्व काही सांगा. ते जाणण्याची माझी तहान शांत करा. परीक्षित व्यासांच्या पाया पडला आणि त्यांनी कथा सांगावी असा आग्रह केला. व्यासांनी घसा साफ केला. बाळा, किती कथा तुला सांगू? पांडव आणि देव यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट करायला केवळ तासच नाही तर महिने, वर्षही पुरणार नाहीत. तरीही तू आग्रह करतोच आहेस, तर आपल्या वेळाच्या उपलब्धतेनुसार जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या सांगतो. राजा, ऐक. पांडव अरण्यात राहत होते. एक दिवस धर्मराज खूप अस्वस्थ झाला. त्याला वाटत होतं की ते दुष्ट कौरव वनवासाचा काळ संपला तरी आपल्याला शांतपणे राहू देणार नाहीत. आपल्या राज्याचा भाग ते देतील का नाही याबद्दल शंकाच आहे. धर्मराजाला भीती वाटली की युद्ध अटळ आहे आणि भीष्म, द्रोण, कर्ण, अश्वत्थामा यासारखे मोठे धनुर्धारी कौरवांच्याच बाजूला असणार. आणि अशा बलवानांच्या रांगेवर मात करणं पांडवांना शक्य होईल का? त्याला धास्ती वाटत होती की युद्धात कदाचित पांडवांचा पराजय होईल आणि त्यांना त्यांचं आयुष्य अरण्यातच काढावं लागेल. त्याला असा चिंतामग्न पाहून अर्जुन त्याच्याजवळ गेला. तपश्चर्या करून देवांकडून शस्त्रास्त्र मिळवावीत यासाठी त्याने आशीर्वाद आणि अनुज्ञा मागितली. धर्मराजाने त्याला देवांना प्रसन्न करून घ्यायला आणि त्यांच्या कृपेने शस्त्रास्त्र मिळवून युद्ध जिंकावं असं सांगितलं. अर्जुन गंधमादन पर्वतावर गेला, जो भाग निग्रही तपस्याला सुद्धा जायला कठीण होता. तिथे त्याने देवांचा राजा जो इंद्र त्याला प्रसन्न करण्यासाठी तप केलं. त्याचे तपस्येतील कष्ट आणि त्याची स्थिर वृत्ती पाहून स्वर्गही चकित झाला. इंद्र त्याच्यासमोर येऊन म्हणाला, बाळा, तुझ्या तपाने प्रसन्न झालो आहे, पण तुझी इच्छा पूर्ण करायची तर शिवाची कृपा संपादन करायला हवी. त्यानंतर मी तुला स्वर्गात नेईन आणि स्वर्गात शक्य असतील ती सर्व शस्त्रास्त्र तुला देईन. इंद्राच्या सल्ल्यानुसार शिवाला प्रसन्न करण्यासाठी अर्जुन ध्यानाला बसला. शिवाने एक नाट्य करण्याचा संकल्प केला. तो असा: एक प्रचंड जंगली वराह भयानक रागवून अर्जुन जिथे तपस्येला बसला होता त्या बाजूला धावत गेला. अर्जुनाने ते पाहिलं आणि तपस्येच्या वेळी कोणत्याही सजीवाची हत्या करू नये असं असलं तरी त्याने घाईघाईने धनुष्यबाण हाती घेतलं. त्यावेळी तो वराह अर्जुनावर कोसळणार होता. त्याच क्षणी त्या अरण्यातला किरात धनुष्यबाण घेऊन पत्नीसह अर्जुनाच्या ठिकाणी आला. त्या घनदाट जंगलात जिथे कोणतीही व्यक्ती सुरक्षितपणे हालचाल करू शकणार नाही तिथे त्या किराताबरोबर एका स्त्रीला पाहून अर्जुन चकित झाला. त्याने जेव्हा नीट पाहिलं तेव्हा त्या किराताच्या मागे भयंकर दिसणाऱ्या, विचित्र पद्धतीने आरडाओरड करणाऱ्या स्त्री पुरुषांचा प्रचंड जमाव होता. अर्जुन गोंधळून गेला आणि चकित झाला. पहिल्यांदा आलेला भयंकर चेहऱ्याचा, लाल भडक डोळे असणारा तो शिकारी अर्जुनाला म्हणाला, ए, तू कोण आहेस? या जागेवर तू का आलास? चुकून जरी तू त्या वराहाला बाण मारलास तरी तू जिवंत राहणार नाहीस, हा इशारा समज. त्या वराहाचा पाठलाग मी केलाय आणि त्याला या बाजूला यायला लावलाय. त्याला मारण्यासाठी धनुष्यबाण हातात घेण्याचा तुला काय अधिकार आहे? त्याने बोललेले शब्द अर्जुनाच्या छातीत बाणाच्या समूहाप्रमाणे घुसले. एका सामान्य शिकाऱ्याने केलेला अपमान त्याला भयंकर दुखवून गेला. अर्जुन मनाशी म्हणत होता, या माणसाला माझी कीर्ती माहीत नाही, नाहीतर त्याने मला असं आव्हान दिलं नसतं. त्याने धनुष्य उचलून त्या वराहाला बाण मारला. त्याच क्षणी त्या किरातानेही बाण मारला. तो वराह जमिनीवर लोळला आणि मृत झाला. तो भिल्ल क्रोधाच्या भरात होता. त्याने अर्जुनावर अपशब्दांचा मारा केला.
ए, तुला शिकारीचे नियम माहीत नाहीत का? जेव्हा मी माझी दृष्टी त्याच्यावर लावली, त्याचा पाठलाग केला आणि त्याला बाणांचं लक्ष केलं, तर तू तुझ्या बाणांचा नेम त्याच्यावर कसा धरतोस? तू हावरट जंगली माणूस दिसतोयस. त्याच्या डोळ्यातनं ठिणग्या उडत होत्या. त्याचा क्रोध नियंत्रणाबाहेर गेला होता. अर्जुनालाही क्रोध आला. तोही ओरडला, तोंड आवर बदमाश, मी तुला मृत्यूच्या प्रांतातच पाठवतो. स्वतःची हलणारी जीभ आवरून स्वतःला वाचव. जिथून आलास तिथे परत जा. ती धमकावणी ऐकूनही तो भिल्ल तिथेच उभा राहिला, मागे सरला नाही. तो म्हणाला, तू कुणीही असलास तरी मी घाबरणार नाही. 33 कोटी देव तुझ्या बाजूला असले तरी मी घाबरणार नाही. सावध हो, तू अतिक्रमण केलंयस. तुला इथे येण्याची परवानगी कोणी दिली? मला आज्ञा देणारा तू कोण? हे अरण्य आमचं आहे. तू चोरासारखा आत शिरलायस आणि वर मलाच बाहेर जायला सांगण्याचं धाडस दाखवतोयस, त्याने उत्तर दिलं. त्यावर अर्जुनाने अंदाज केला की हा कोणी सामान्य शिकारी दिसत नाही. तो थोड्या शांत स्वरात म्हणाला, जंगल ही सर्वांची संपत्ती आहे. तू शिकारीसाठी आला आहेस. मी शिवाला प्रसन्न करण्यासाठी तप करायला आलो आहे. त्या वराहाच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी मी बाण मारला. तरीही तो शिकारी शांत झाला नव्हता. तू कुणाची पूजा करतोस याबद्दल मला कर्तव्य नाही, किंवा कुणाला प्रसन्न करतोयस त्याच्याशीही कर्तव्य नाही. तू जी चूक केली आहेस ती स्वीकार. माझ्या प्राण्यावर तू बाण का मारलास? चूक स्वीकार आणि क्षमा माग. दुरुस्ती कर, त्याने सुचवलं. आता अर्जुनाची सहनशीलता संपली. त्या वराहाप्रमाणे या माणसाचाही नाश करायला हवा, तो स्वतःशीच म्हणाला. मृदू शब्दांनी हे मिटणार नाही असं त्याला वाटलं. म्हणून त्याने एक तीक्ष्ण बाण निवडून तो धनुष्यावर चढवून त्याच्या दिशेने मारला. तो त्याला लागला, पण कसा? तर खडकावर काटा आपटावा त्याप्रमाणे तो बाण जमिनीवर पडला. त्यामुळे चिडलेल्या अर्जुनाने अर्धचंद्राकृती बाण त्याच्या मस्तकावर मारला. पण गवताचं पातं झटकावं त्याप्रमाणे त्या शिकार्याने डाव्या हाताने तो झटकून टाकला. शेवटी अर्जुनाने त्याच्या अक्षय भात्यातून बाण घेऊन बाणांचा वर्षाव सुरू केला, पण त्याचाही काही परिणाम झाला नाही. आपली मालमत्ता कोणीतरी हिरावून न्यावी आणि उभारीचे सर्व उपाय व्यर्थ जावेत, त्यामुळे अर्जुन हताश झाला आणि क्रोधाने भरून गेला. पंख कापलेल्या पक्षाप्रमाणे, दात ओढून काढलेल्या आणि पंजे कापलेल्या वाघाप्रमाणे आणि भरकटलेल्या जहाजाप्रमाणे त्याची अवस्था झाली. शेवटी केवळ धनुष्यानेच त्या शिकार्याला मार देण्याचा प्रयत्न त्याने केला, पण परिणाम म्हणजे त्याचेच तुकडे होऊन पडले. त्यामुळे चकित होऊन अर्जुनाने मुठीचा उपयोग करायचं ठरवलं, कारण तेवढंच शस्त्र त्याच्याकडे उरलं होतं. कंबर बांधून तो त्या भिल्लावर तुटून पडला आणि केवळ विजयासाठी भयंकर कुस्ती करू लागला. त्या शिकार्याने मनापासून हसत या नव्या खेळाचं स्वागत केलं. एकमेकांना भयंकर ठोसे देत, पकडी घेत एकमेकांना वरचढ होण्याचा प्रयत्न ते करीत होते. असं वाटत होतं की जणू 2 पर्वत माणसांची लढाई खेळत आहेत. त्या जंगलातले पक्षी इतके घाबरले होते की भीतीने ते आकाशात दूर उडून गेले. तिथले जंगली पशु उभे राहून आणि रोखून बघत यांच्यावर मोठं संकट येईल की काय याचा वास घेत होते. त्या युद्धाचा भार सहन न होऊन पृथ्वी हलली. एवढं होऊनही त्या भिल्लामध्ये थकल्याचं कोणतंही चिन्ह नव्हतं. काही न झाल्यासारखा तो केवळ हसत होता. युद्धाच्या सुरुवातीला तो जितका क्रियाशील होता तेवढाच शेवटपर्यंत. अर्जुन मात्र घामाने न्हावून निघाला होता. त्याला धाप लागली होती. त्याच्या मुठीत ठप्प होऊन रक्ताळल्या होत्या. त्या भिल्लाला मात्र काहीही जखम झालेली नव्हती. त्याशिवाय त्या भिल्लाने एकदा एका हलक्या पकडीत धरलं तेव्हा अर्जुन रक्त ओकला. त्यावर तो भिल्ल विकट हसला. आपल्या पत्नीकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकून तो म्हणाला, ते बघितलंस का? अर्जुनाचे झोक जात होते आणि तो गोंधळात पडला होता. त्याची गती मंदावली होती. तो स्वतःशीच पुटपुटला, कृष्णा, माझा असा अपमान तू का केलास? अरे हाही तुझ्या नाट्याचाच भाग आहे का? खरं तर हा भिल्ल साधा माणूस दिसत नाही. माझं गर्वहरण करण्यासाठी तू या रूपात आलायस का? अरे रे, एका जंगली शिकाऱ्याकडून पराभव? हा तुझाच डावपेच, तुझंच नाट्य असावं. हा भिल्ल साधा माणूस नाही. माझं रक्षण कर, कारण माझा विश्वास आहे की तो तूच आहेस. हे बोलून तो वळला तेव्हा त्याला समोर भिल्ल नव्हे तर साक्षात शिव आणि त्याची पत्नी गौरी दिसली.
ते मोहक स्मिताने त्याला आशीर्वाद देत होते. त्यांनी हात उचलून अभयहस्त केला. त्याला विश्वास देत की आता भीतीचं कारण नाही. अर्जुन आनंदाने भरून गेला. तो धावतच त्यांच्याजवळ गेला आणि उद्गारला, "ओह शंकरा, माता गौरी!" तो त्यांच्या पाया पडला. त्याने प्रार्थना केली की त्याचा उतावळेपणा आणि अज्ञान याबद्दल त्यांनी क्षमा करावी. कृपेचं मूर्तिमंत रूप असलेल्या गौरी आणि शंकर यांनी त्याला प्रेमाने खांद्याला धरून उठवलं आणि वात्सल्याने त्याचं मस्तक थोपटलं. ते म्हणाले, "पुत्रा, तू आयुष्य सफल केलं आहेस. तुझं जे कर्तव्य होतं त्याप्रमाणे तू केलंस. ते मुळीच चुकीचं नाही. आता आमच्या कृपेचं चिन्ह म्हणून हे घे." आणि स्वतः शिवाच्या हातून त्याने पाशुपतास्त्र घेतलं. "ओ महाराज, तुमच्या आजोबांच्या पराक्रमाचं मी किती वर्णन करू. ते त्रिशूलधारी शिवाशी लढले. त्यांचं धैर्य आणि धाडस यांचं मूळ भगवान कृष्णाच्या त्यांच्यावरील कृपावर्षावात आहे. त्याच्या विशिष्ट आज्ञेशिवाय तुझ्या आजोबांनी लहानशी कृती करण्याचा विचारही कधी केला नाही. खरोखर महाभारत युद्धात त्याने अनेक क्षणाला मोठ्या प्रमाणात न सांगतासुद्धा कृपा केली. त्या कृपेमागची प्रेमाची सखोलता तेच जाणत होते. दुसऱ्या कुणाला त्याचा अंदाज येत नसे. व्यासांनाही हे स्मरण होत असताना पांडवांच्या सद्भाग्याबद्दल त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. केवळ त्याच्याच नव्हे. ऐकणारी व्यक्ती म्हणजे परीक्षित हा कौतुकाने आणि कृतज्ञतेने खूप भरून गेला होता. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. भावना वेगाने त्याचे ओठ थरथरत होते. उत्कंठेने त्याचा आवाज कापत होता. तो स्वतःला सावरू शकत नव्हता. तो उद्गारला, "ओह केवढा भाग्यवान मी की या वंशात मी जन्माला आलो. किती शूर, किती समर्पित, किती संशयातीत होते माझे पूर्वज. माझ्या भाग्याची कल्पना करा की त्यांच्या वैभवाचं वर्णन मला आपल्यासारख्या ईश्वरी ऋषींकडून ऐकायला मिळत आहे. ओह मी खूपच कृपान्वित आहे. मी जेव्हा माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाचं वर्णन आणि श्रीकृष्णाचं गुणवैभव ऐकतो तेव्हा ते पुरेसं ऐकत आहे असं मी कधीही म्हणत नाही. जास्तच ऐकायची इच्छा होते. कृपया मला सांगा की माझ्या आजोबांचं रक्षण युद्धात भगवंतांनी कसं केलं. त्यातून माझ्या भुकेचं थोडंसं समाधान आणि तहानेचं शमन होईल." जय साईराम.